कुरुंदवाड येथील शिकलगार वस्तीमध्ये पाणी पुरवठ्याचा अभाव, अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्येबाबत महिलांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्याकडे धाव घेतली। महिलांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या तक्रारीची मुख्याधिकारी देसाई यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले। मंगळवारी महिलांनी मुख्याधिकारी देसाई यांची भेट घेत परिसरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव, दुर्गंधी, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि त्यातून निर्माण झालेली पाणी टंचाई याबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानंतर आरोग्य विभागाचे प्रमोद फुले आणि पाणी पुरवठा विभागाचे अमोल शेंडबाळे यांना तातडीने बोलवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। काही नागरिक मोटरीचा वापर करून पाणी उपसा करत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले। यावर बेकायदेशीर मोटरी जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच स्वच्छता ठेकेदाराला नोटीस देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश देण्यात आले। सार्वजनिक शौचालयाची तातडीने स्वच्छता, पुरेसे पाणीसाठा आणि ढास नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच 2 दिवसात स्वतः वस्तीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देसाई यांनी दिले। यावेळी सुनील कुरुंदवाडे, शाहीर आवाळे, आयुब पट्टेकरी, दादासाहेब पाटील यांनीही शहरातील विविध नागरी समस्याकडे लक्ष वेधले। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार।